लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शिक्षक मतदारसंघात जाहीर सभेनंतर ॲडव्होकेट संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। पराभवाच्या भीतीमुळे विरोधकांनी माझ्या नावचे 2 उमेदवार उभे केल्याचा गुळवे यांचा आरोप। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शुक्रवारी दिनांक 7 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ॲडव्होकेट गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघात अधिकृत उमेदवारी जाहीर केली। निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा येथील एका खाजगी मंगल कार्यालयात जाहीर सभा घेण्यात आली होती। सभेनंतर ॲडव्होकेट गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना गुळवे यांनी संवाद साधला। आपल्याला संधी मिळाली तर आपण जुनी पेन्शन योजना, नवीन शैक्षणिक धोरण, अर्ध वेतनावरील भरती, शिक्षक टप्पा वेतन पद्धती आणि शिक्षक भरती आदी अनेक विषयांवर आवाज उठवू असे आश्वासन दिलं। या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे आदी मान्यवर तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गुळवे म्हणाले की विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याच नावाचे 2 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले। यापूर्वी देखील असे प्रकार घडलेले आपण पाहिले आहेत। शिक्षक मतदारसंघात सर्व शिक्षक हे सुज्ञ, सदैव जागरूक आणि तत्पर असतात, त्यामुळे त्यांना खरे ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे कोण हे चांगल्या प्रकारे माहीत आहे। पहिल्या पसंतीचं मत देऊन शिक्षक वृंद मला निवडून देतील, त्यामुळे शिक्षक विरोधकांच्या कटकारस्थान आणि षडयंत्राला बळी पडणार नाही असा विश्वास ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी शेवटी सांगितले। यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि फॉर्म भरण्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे इथे अनेक माजी आमदार पण उपस्थित आहेत। गावित नाईक आहे, ढोलक आहे, शिक्षक आमदार किशोर पाटील आहे, त्याचप्रमाणे वसंत भाऊ गीते आहे। या ठिकाणी विविध पक्षांचे शरद पाटलांचं नाव घेतो, त्याचबरोबर विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत। या ठिकाणी शिवसेना गटाचे सर्व नेते, बडगुजर साहेब, दत्ता नाना, त्याचप्रमाणे या ठिकाणी वसंत भाऊ, माजी आमदार अनिल आहेर, अनेक मान्यवर आहेत। आता सगळ्यांची नाव घेतली तर बराच विषय होईल। मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथे उपस्थित आहे। बाळासाहेब क्षीरसागर आहे, विश्वासराव मोरे आहे, त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार इथून आलेले सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, संस्था चालक आणि सर्व उपस्थित असणारे मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक सक्षम असा उमेदवार हा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आपण दिलेला आहे। संदीप गुळवे यांच्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना आहे। कैलासवासी गोपाळराव दादा गुळवे यांचा समर्थ वारसा त्यांनी या आतापर्यंत चालवलेला आहे। दादांबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की त्यांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं आणि त्यांच्याच पावलावरती पावलं ठेवून संदीपजी गुळवे यांचं काम चालू आहे। नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये ते इगतपुरी तालुक्याचे संचालक म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर नाशिक जिल्हा बँक असो, नाशिक जिल्हा औद्योगिक संघ असो, कांदा बटाटा संघ असो, गोटी मार्केट कमिटी असो, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। आणि ज्यावेळेस शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागण्याची सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या कार्यकारी मंडळाने एकमताने ठरवलं की संदीपजी गुळवे यांना ही संधी आपण द्यायला पाहिजे, कारण एक अतिशय सक्षम असा आता उमेदवार आहे।
आणि त्यामुळं आमच्या संस्थेतील सर्व कार्यकारी मंडळातील सदस्यांनी एकमुखाने संदीपजी गुळवे यांचं नाव आम्ही सुचवलं आणि एकमुखाने त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. ते अतिशय भाग्यवान आहेत की महाविकास आघाडीचं तिकीट त्यांना मिळालं. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. PDF संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे असं मी म्हणतो. त्याचबरोबर मागा जे काही सूचना केली गेली, शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीची महाविकास आघाडीची आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार संदीपभाऊ गुळवे, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठा विद्या प्रसार समाज समितीचे सरचिटणीस आदरणीय नितीनभाऊ ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व शिक्षक, माता भगिनी, संदीप भाऊंना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे आणि विलास अण्णा शिंदेंनी जे भाषण केलं मला त्याचं अपेक्षित होतं की दरवेळेस सांगतात की या राजकारणाचं चिखल या लोकांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल ते आज बोलले नाही, मला तो मुद्दा मिळाला. या सर्व चिखलातून निष्ठेने पक्षाबरोबर राहून जे काही म्हणू शकतं, मला वाटतं मी आपल्या समोर उभा आहे आणि म्हणून महाविकास आघाडी ही सर्व आदरणीय संदीप भाऊ बरोबर राहणार आहे आणि परवा जेव्हा निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचे आशीर्वाद घ्यायला साहेबांकडे आम्ही गेलो तेव्हा सगळं संपल्यानंतर सभा आमचे मीटिंग संपल्यानंतर साहेबांनी मला सांगितलं सगळ्यांनी की या सगळ्यांनी मिळून तुम्हाला निवडून आणले, आता प्रत्येकाची पाळी आहे आणि तुम्ही सगळ्यांना निवडून आणलं पाहिजे. मला वाटतं प्रामाणिकपणे आजपर्यंत मी काम करत आलोय आणि प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं आणि त्यातल्या त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं काम आपण सर्वांनी मिळून करावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की परिवर्तन जे महाराष्ट्रात घडतंय त्या परिवर्तनाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत, परंतु त्या परिवर्तनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपण यावेळेस आदरणीय संदीप भाऊंना निवडून द्यावं, त्यांना आमदार करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण ते सर्वजण मिळून करूया ही भावना व्यक्त करून थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज मी महाविकास आघाडी म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि शिक्षकांची सेवा करण्यासाठी मी आता उमेदवार म्हणून कटिबद्ध राहील. येत्या 26 तारखेला शिक्षक बांधवांनी मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्या संघटनांचे मला पाठिंबे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ह्या महाविकास आघाडी, TDF शिक्षक संघटना, जुक्तो, पुक्तो, विस्तू, कास्ट ट्राईब अशा बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी, इंग्लिश मिडियमचे शिक्षक संघ आहेत त्यांच्यानी मला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या इलेक्शन्समध्ये मी नक्कीच विजयी होईल याची मला खात्री आहे. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक.